आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरास सांगे सकाळ हा कार्यक्रम सर्व मी स्वागत करीत आहे. बघा किती मोठं डोंगरामध्ये उभा आहे मी. चौवीकडे डोंगर मस्त वाटतं ना. हे बाबा देवाचे हाताचे कृत्य किती महान आहे ना. हो ठीक आहे. आजच्या वचनात जाऊया. तर पहिला राजा 17 अध्याय 11 वचनामध्ये एलिया नबी एक विधवाला बघून म्हणतो, ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमच्या देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मटक्यात मूठभर पीठ आहे आणि कुपीत थोडस तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मर जाऊ. एलिया तिला म्हणाला, भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी बाळ. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्य वृष्टी करेल त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मटके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. येथे भाकर मुळीच नाही आहे, पण थोडस पीठ आहे, थोडस तेल आहे. पण एलिया म्हणतो, लहान भाकर घेऊन आहे ना माझ्यासाठी. पण देवाच्या माणसासाठी तिने त्यातून एक लहान भाकर बनवून आणली. आणि काय गोष्ट जमलं माहिती का, देशामध्ये संपूर्ण दुष्काळ होता, पण तिच्या घरामध्ये ती पीठ दर दिवस वाढत होतं. पीठ आणि तेल वाढत राहिलं. 3 वर्ष भरपेट खाल्ले. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या लहानशे कमाईमध्ये देवाला धान द्या. असं म्हणू नका माझ्याकडे तोडा आहे, त्या तोडक्यामध्ये देवाला तोड द्या ना. देऊन बघा. एलियाला एक लहान भाकर दिली, बाकी ती खाल्ली, पण देवापाने भरपूर आशीर्वाद दिला. हो, तुमच्या हातामध्ये थोडस आहे का, पण देवाच्या हातात द्या, देव त्याला आशीर्वाद करणार. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बाबा, धन्यवाद प्रभू. हो, थोडस पीठ आहे, थोडस तेल आहे, पण एलिया म्हणतो लहानशी भाकर बनव. आज तुझ्या लेकराने वचन ऐकलेलं आहे. आपल्या मनाने जे काय दान देतात त्याला आशीर्वाद कर, पण त्यांच्या घरामध्ये सर्व काय पुष्कळ असू दे प्रभू. सर्व पीठ असू दे, तेल असू दे, घरात काय पण असू दे, सगळ्यांना आशीर्वाद कर, भरपूर कर. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, जिवंत उठला, आज पण जिवंत परमेश्वर आहे. प्रत्येक घरामध्ये तुझा आशीर्वाद येऊ दे, शांती समाधान येऊ दे. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.